factors affecting ionization energy. Factors affecting ionization energy. First factor, Z effective and size. Z effective and size. ठीक आहे पा पिरियड मध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलो. पिरियड मध्ये आपण लेफ्ट टू राईट गेल्यावरती झेड इफेक्टिव्ह काय होईल सांगा. झेड इफेक्टिव्ह काय होईल? इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? इन्क्रीजेस. झेड इफेक्टिव्ह इन्क्रीजेस. झेड इफेक्टिव्ह वाढला म्हणून न्यूक्लिअर चार्ज काय होतो? न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय होईल? वाढेल का कमी होईल? काय होईल? वाढेल. न्यूक्लिअर अट्रॅक्शन वाढलं तर साईज काय होते? वाढते का कमी होते? न्यूक्लिअर अट्रॅक्शन वाढलं तर साईज काय होते? वाढते का कमी होते? कमी होते. ठीक आहे. जर साईज कमी झालं तर तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, न्यूक्लिअर अट्रॅक्शन वाढलं तर आयनायझेशन एनर्जी काय होईल? वाढेल का कमी होईल? न्यूक्लिअर अट्रॅक्शन वाढलंय. मला विनाकारण चिडचिड करायला लावू नका. न्यूक्लिअर अट्रॅक्शन वाढले. हा न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. हा न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला हाय पॉवरने होल्ड करून ठेवतोय. म्हणजे न्यूक्लिअर अट्रॅक्शन वाढलं. ठीक आहे. आता आयनायझेशन एनर्जी म्हणजे काय? इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी. पण एखाद्या इलेक्ट्रॉनला जर हाय पॉवरने होल्ड करून ठेवलं तर त्याची आयनायझेशन एनर्जी काय असेल? वाढेल का कमी होईल? वाढेल. काय होईल? वाढेल. ठीक आहे. आपण जर लेफ्ट टू राईट गेलो तर आयनायझेशन एनर्जी काय होईल? वाढेल. लेफ्ट टू राईट गेलो तर आयनायझेशन एनर्जी काय होईल? तसंच लेफ्ट टू राईट जर गेलो तर ऍटॉमिक रेडियस काय होते? वाढते का कमी होते? हा, डिक्रीजेस. ऍटॉमिक रेडियस डिक्रीजेस. नक्की. ठीक आहे. पहा आता आपण टॉप टू बॉटम जर गेलोय ग्रुप मध्ये, टॉप टू बॉटम जर गेलो, टॉप टू बॉटम सांगा. टॉप टू बॉटम गेल्यावरती झेड इफेक्टिव्ह काय होईल? वाढेल का कमी होईल? झेड इफेक्टिव्ह काय असतो? कॉन्स्टंट असतो. हो की नाही? कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. झेड इफेक्टिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे न्यूक्लिअर अट्रॅक्शन जे आहे ते काय होईल? वाढेल का कमी होईल? साईज सांगा. झेड इफेक्टिव्ह सोडा, साईज सांगा काय होईल? साईज काय होईल? इन्क्रीज होईल. साईज इन्क्रीज झाली तर न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय होईल? कमी होईल. ठीक आहे. न्यूक्लिअर अट्रॅक्शन जर कमी झालं तर आयनायझेशन एनर्जी काय होते? कमी होईल ना. कमी होईल. आयनायझेशन एनर्जी काय होईल? कमी होईल. पहा इथं न्यूक्लियस आहे, फर्स्ट सेल आहे, सेकंड सेल आहे, थर्ड सेल आहे. साईज वाढतीये. ठीक आहे. तर न्यूक्लिअर अट्रॅक्शन कमी होतंय. हा याला कमी पॉवरने अट्रॅक्ट करतोय. ठीक आहे. तर हा इझिली रिमूव्ह होईल. तर आयनायझेशन एनर्जी ग्रुप मध्ये काय होते? डिक्रीजेस. अँड इन पिरियड इट इन्क्रीजेस. ऍटॉमिक रेडियस काय होते ग्रुप मध्ये? इन्क्रीजेस. बरोबर. ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजेस अँड इन ग्रुप इट डिक्रीजेस. तसं आयनायझेशन एनर्जीचं उलट आहे. इन पिरियड इट्स इन्क्रीजेस अँड इट ग्रुप इट्स डिक्रीजेस. ठीक आहे. समजलं? लिहा. हे लिहा. फर्स्ट फॅक्टर आहे हा. दिस इज फर्स्ट फॅक्टर.
नेक्स्ट लिहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन does not affect does not affect does not affect ionization energy of element. Ionization energy of element of same group. Next point, fully filled and half filled electronic configuration. Fully filled and half filled electronic configuration are most stable than other electronic configuration. Hence energy which is required to remove electron from an atom having half filled and fully filled electronic configuration. From an atom having half filled and fully filled electronic configuration. From an atom having half filled and fully filled electronic configuration is exceptionally high. Third point लिया, effect of electronic configuration dominates over next neighbor atom for period 2, 3, 4. आता हे जो थर्ड पॉइंट मी जो लिहून दिलाय मी तुम्हाला थोड्या वेळाने एक्सप्लेन करेल. ठीक आहे की त्याचा अर्थ काय. कोणी सांगेल का मला थर्ड पॉइंटचा काय अर्थ आहे तर. व्हॉट इज मिनिंग ऑफ पॉइंट थर्ड. ठीक आहे चला पहा. नेक्स्ट पॉइंट लिहा, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन
effect of electronic configuration is not observed in case of elements of period 5 and 6. 5 and 6. Next point. Electronic configuration effect. Electronic configuration affect ionization energy only when principal quantum number is same. Only when principal quantum number is same. Principal quantum number is same. ठीक आहे. चला पहा, आपण लेफ्ट टू राईट जातो तर आयनायझेशन एनर्जी काय होते, इन्क्रीज होते की नाही. लेफ्ट टू राईट आपण गेलो तर आयनायझेशन एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. बरोबर. लेफ्ट टू राईट गेल्यावरती आयनायझेशन एनर्जी इन्क्रीज होईल. आता त्या हिशोबाने पहा, बेरिलियम अँड बोरॉन तर कशाची आयनायझेशन एनर्जी जास्त पाहिजे, बेरिलियम की बोरॉन. लेफ्ट टू राईट आपण गेलो तर आयनायझेशन एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. बरोबर, वाढते. तर कशाची आयनायझेशन एनर्जी जास्त पाहिजे, बेरिलियम का बोरॉन, बोरॉनची. ठीक आहे. आता दोन केस घेऊ आपण. एक घेऊ, दोन एलिमेंट्स आहेत बेरिलियम अँड बोरॉन. ठीक आहे. मला सांगा बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 1s2 2s2. ठीक आहे. बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांग. होय लिहायचं नाही. हा 2p सांगू नको, फालतू मार खाशील. 3p1. अच्छा हा, हे सांग. 2p3 का 2p3, हम्म 3p1. अच्छा हा, तेच आहे 1s2 हा 2p1 का 3p1, 2p1 का 2p1 का 3p1 हा का 2p1. हा इथे काय सांगा, 2p1 लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. मला सांगा हा काय, फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. दिस इज फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हे काय फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे का, नाहीये. फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्यामध्ये नाहीये. हा काय असेल, मोर स्टेबल असेल की नाही. दिस इज मोर स्टेबल. हा मोर स्टेबल आहे. ठीक आहे. हा काय, लेस स्टेबल ऍज कम्पेअर टू दिस. आता हा मोर स्टेबल आहे, त्यातनं इलेक्ट्रॉन आपण इझिली रिमूव्ह करू शकतो का, नाही करू शकत ना. त्याची आयनायझेशन एनर्जी काय होईल, याची आयनायझेशन एनर्जी काय आहे, ग्रेटर आहे ऍज कम्पेअर टू आयनायझेशन एनर्जी टू दिस. आयनायझेशन एनर्जी काय असेल, ग्रेटर असेल. बीई ची आयनायझेशन एनर्जी काय, बोरॉन पेक्षा जास्त आहे. समजलं.
नक्की? लिहा आयनायझेशन एनर्जी ऑफ बी. आयनायझेशन एनर्जी ऑफ बी. बसा. आयनायझेशन एनर्जी ऑफ बी is more than that of boron, is more than that of boron, is more than that of boron due to extra stability, due to extra stability of fully filled electronic configuration of B, due to extra stability of fully filled electronic configuration of B, fully filled electronic configuration of B, due to extra stability of fully filled electronic configuration of B. ठीक है, लिया ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहिलं सगळ्यांनी? समजलं? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? हा, होय, समजलं का? ठीक आहे. पहा आता नायट्रोजन अँड ऑक्सिजन, नायट्रोजन अँड कोण आहे? ऑक्सिजन. ठीक आहे. इन केस ऑफ नायट्रोजन अँड ऑक्सिजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांग नायट्रोजन. बोरॉनचं सांगितलं तर नायट्रोजनचं यायला पाहिजे. बोरॉनचं सांगितलंस ना तू, तर मग नायट्रोजनचं यायला पाहिजे. सांग. शंभू सांग. 1s2 2s2 2p3. हा. 2p3. ऑक्सिजनचं 2p1. पूर्ण सांग एकदा. 1s2 2s2 2p3. बोललास ना? बघा काय 2s2 2p1. अच्छा, त्यांचा अभ्यास. हे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर किती ऑक्सिजनचा? तिथून छडी घेऊन ये जा ऑफिस मधून. पळ पटकन इकडे. हरमान 8 सांगितलंस ना तू? मग कोणी सांगितलं? कोणी सांगितलं 8? मला इथं ऐकू आलं. कोणी सांगितलं 8? तुझंही सांगितलंस? कोणी सांगितलं मग? हा,
मला स्पष्ट तुझा आवाज आला, स्पष्ट तुझा आवाज आला मला. इकडे समोर, समोर ये, समोर आलास का? हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हा, हे शिकवलंय. हा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांग ऑक्सिजनचं. तूच 1s2 2s2 2p4. अच्छा, बस. सांगायचं लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 2p3 आणि याचं 2p4. ठीक आहे. हा जो आहे हा काय? हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. दिस इज हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर हा काय असेल? मोर स्टेबल असेल ऍज कम्पेअर टू दिस. जर मोर स्टेबल असला तर याची आयनायझेशन एनर्जी काय असते? याची आयनायझेशन एनर्जी काय होईल? कमी होईल का जास्त होईल? याची आयनायझेशन एनर्जी काय होईल? जास्त होईल. ठीक आहे. त्याची आयनायझेशन एनर्जी याच्यापेक्षा काय असेल? जास्त असेल. ऑक्सिजनची आयनायझेशन, नायट्रोजनची आयनायझेशन एनर्जी ऑक्सिजन पेक्षा जास्त. युजली आपण ट्रेंड काय पाहतो? लेफ्ट टू राईट आयनायझेशन एनर्जी काय होते? डिक्रीज होते का इन्क्रीज होते? डिक्रीज होते का इन्क्रीज होते? इट इन्क्रीजेस. त्या हिशोबाने ऑक्सिजनची जास्त यायला पाहिजे. पण या केसमध्ये काय होईल? ऑक्सिजन, नायट्रोजनची आयनायझेशन एनर्जी ऑक्सिजन पेक्षा जास्त येईल. त्याची बी ची आयनायझेशन एनर्जी बोरॉन पेक्षा जास्त येईल. समजतं? हा, ठीक आहे. लिहा, हे लिहा. निऑनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? निऑनचा सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, क्लोरीन 15, फॉस्फरस 16 आणि सल्फर काय? कशाचा? फॉस्फरसचा 15. अच्छा, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांग. लिहून दाखव तिथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोडियमचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देत नाही आपल्याला आणखीन. काय अभ्यास करता? बसा, मला काय करायचं? बसा. बोर्ड एक्झाम द्यायची, छोट्या मोठ्या कॉलेजला ऍडमिशन होऊन जाईल तुमची. जास्त काही करू शकणार नाही तुम्ही. दिस इज ट्रूथ. अरे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत नाही त्याला हे काय समजत असेल? समजतंय काय शिकवलेलं? समजतंय का? खरं सांग. मला तर वाटत नाही समजतं. मला नाही वाटत समजतं म्हणून.
ठीक आहे. झालं. लिहा, नेक्स्ट पॉइंट लिहा. Ionization energy of nitrogen is more. Ionization energy of nitrogen is more as compared to ionization energy of oxygen. Ionization energy of nitrogen is more as compared to ionization energy of oxygen due to extra stability of half-filled electronic configuration of nitrogen. Due to extra stability of half-filled electronic configuration of nitrogen. Half-filled electronic configuration of nitrogen. Next point लिया. Second, third and fourth period. Second, third and fourth period. असा बाण करून लिहा त्याच्या पुढे, असा बाण करून. Electronic configuration dominates over Z effective. Electronic configuration dominates over Z effective. Electronic configuration dominates over Z effective. Next point. Next point. Fifth, sixth period. Fifth and sixth period. परत असा बाण करून लिहा. Z effective dominates over electronic configuration. Z effective dominates over electronic configuration. ठीक है. बेरिलियम एंड बोरॉन. ठीक है, बेरिलियम अँड बोरॉन. बेरिलियमचा ग्रुप नंबर कुठला आहे? सेकंड. आणि बोरॉनचा ग्रुप कुठला आहे? थर्ड आहे. ठीक आहे, याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? NS2. आणि याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? लास्ट म्हणजे NP1. ठीक आहे, NP1. आत्ताच पाहिलंय आपण बेरिलियम बोरॉन. कशाची आयनायझेशन एनर्जी जास्त असते? बेरिलियमची. हा कुठला पिरियड आहे? सेकंड पिरियड. बरोबर. पुन्हा कुठला येईल? थर्ड पिरियड. बेरिलियमच्या खाली कोण येईल? मॅग्नेशियम. बरोबर. मॅग्नेशियम आणि नंतर कोण आहे? बोरॉन नंतर अल्युमिनियम. हो की नाही? बोरॉन नंतर अल्युमिनियम. कशाची आयनायझेशन एनर्जी जास्त असेल? मॅग्नेशियमची. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ पिरियड. फोर्थ पिरियड मध्ये कोण येईल? कॅल्शियम अँड गॅलियम. कशाची आयनायझेशन एनर्जी जास्त असेल? कॅल्शियमची. बरोबर. सेकंड, थर्ड, फोर्थ. त्यानंतर फिफ्थ पिरियड कोण येईल सांगा? फिफ्थ पिरियड पर्यंत कोण येईल? स्ट्रॉन्सियम. ठीक आहे, आणि त्यानंतर इकडे इंडियम. कशाची आयनायझेशन एनर्जी जास्त असेल इथं? इंडियमची. ठीक आहे, आताच पॉइंट लिहून दिलाय पहा. फॉर सेकंड, थर्ड अँड फोर्थ पिरियड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डॉमिनेट्स ओव्हर झेड इफेक्टिव्ह. अँड फ्रॉम फिफ्थ अँड सिक्स्थ पिरियड झेड इफेक्टिव्ह इज डॉमिनेट्स ओव्हर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर इंडियमची असेल. बरोबर. हो की नाही? आणि सिक्स्थ पिरियड मध्ये कशाची असेल सांगा? सिक्स्थ पिरियड मध्ये कोण आहे? बीए अँड TL. कशाची असेल जास्त? TL ची. ठीक आहे, पहा इथपर्यंत जो आहे इथपर्यंत हा रेग्युलर ट्रेंड आहे. आपला इरेग्युलर ट्रेंड आहे. इथपर्यंत काय आहे? इरेग्युलर ट्रेंड आहे की नाही? इरेग्युलर ट्रेंड आहे. बरोबर. आणि इथून खाली काय? रेग्युलर ट्रेंड. इथून खाली काय? रेग्युलर ट्रेंड. ठीक आहे, समजतंय? समजलं? लिखो.
बघू वही. अरे काय हे मूर्खासारखं. तू आज ऑफिस मध्ये ये, मला भेट वया घेऊन ये सगळ्या. ठीक आहे, ऑफिस मध्ये यायचं तू. काय ऑफिस मध्ये आज बघू व्हायचं. हा तू ऑफिस मध्ये ये. काय दे इकडे सर. दुसरी वही कुठे दुसरी वही? रूमवर राहिली का सामान विकत ते आहे का पूर्ण लिहिलेलं? नक्की तुला किती वेळा लागला? उद्या घेऊन ये. कालचं परवाचं राहिले बाकी काढायची. नक्की सगळं लिहिलेलं आहे. बस तुझं काय पाठीमागून पुढे आहे का? हा तू भेट मला ऑफिस मध्ये. ऑफिस मध्ये यायच. आहे का सगळं कम्प्लीट? समजतंय का शिकवलेलं? काय ते चिंदी? हा वही कुठे? वही सगळी कम्प्लीट आहे. ऑफिस मध्ये थोड्या वेळात. आहे का सगळं कम्प्लीट? हे कशासाठी सोडलं ते? तुम्ही दोघ जण भेटा मला नंतर. वहिनी आणली का? का रूम वर राहिली? कम्प्लीट आहे का पूर्ण? पाहू. कालपर्यंत कम्प्लीट आहे. टाकू शकतेस? आणू शकतेस आता? काय हे असे पानं फाटतील तर पुढच्या वेळेस अशी वही नाही करायची स्पायरलची. आहे का पूर्ण काय अर्धच कम्प्लीट आहे तर? ठीक आहे, चला लिहिलं नाही तुम्ही. चला नेक्स्ट सांगा. नेक्स्ट नायट्रोजन अँड ऑक्सिजन. नायट्रोजन अँड ऑक्सिजन याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? NP3 आणि याचं NP4. ठीक आहे, हा कुठल्या पिरियडचा आहे? कुठल्या पिरियडचा आहे हा? सेकंड पिरियडचा आहे की नाही? बरोबर. काय येईल? नायट्रोजन इज ग्रेटर दॅन ऑक्सिजन. बरोबर. त्यानंतर काय आहे? फॉस्फरस. ठीक आहे, फॉस्फरस. आणि इकडे कोण येईल? सल्फर. ठीक आहे, सांगा हा कुठल्या पिरियडचा आहे? थर्ड पिरियड. तर काय येईल इकडे? जास्त येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आर्सेनिक एस इज ग्रेटर दॅन Se. हा काय येईल सांगा? फोर्थ पिरियड. बरोबर की नाही? फोर्थ पिरियड इथपर्यंत काय राहतो? इरेग्युलर ट्रेंड राहतो आणि त्याच्यानंतर ट्रेंड काय होतो? बदलतो. हो की नाही? यस की नो? त्याच्यानंतर कोण येईल सांगा? बिस्मथ SB आणि SB अँटिमनी आणि टेरिलियम T
ठीक आहे. इथं काय आहे सांगा, टेरेलियमचं जास्त, कारण काय, हा 5th पिरियडचा एलिमेंट आहे, 5th पिरियडचा एलिमेंट आहे. त्याच्यानंतर कोण आहे, बिस्मथ, बी आय, आणि इकडे बी आय, आणि इकडे पोलियम, पीओ. ठीक आहे. काय राहील ट्रेंड, रेग्युलर ट्रेंड राहील, कारण हा 6th पिरियडचा एलिमेंट आहे. ठीक आहे. इथून इथपर्यंत काय असतो, इथून इथपर्यंत काय असतो, इथून इथपर्यंत ट्रेंड काय असतो, इरेग्युलर ट्रेंड असतो, इरेग्युलर ट्रेंड. आणि इकडे काय असतो, रेग्युलर ट्रेंड असेल, रेग्युलर ट्रेंड असेल. लिहा चला. आज माझं परत लेक्चर नाही आहे ना. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टर लिहा, पेनिट्रेशन पॉवर. पेनिट्रेशन पॉवर. नेक्स्ट फॅक्टर, पेनिट्रेशन पॉवर. नेक्स्ट फॅक्टर इज पेनिट्रेशन पॉवर. पेनिट्रेशन पॉवर. पहा, सपोज हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे. ही एस सबशेल, ही पी, त्याच्यानंतर ही डी, आणि त्याच्यानंतर ही एफ सबशेल. ठीक आहे. न्यूक्लियस सगळ्यात जास्त पेनिट्रेट कोणाला करेल, एस ला, कारण ती न्यूक्लियसच्या काय जवळ आहे. त्याच्यानंतर पी ला, त्याच्यानंतर डी, आणि त्याच्यानंतर एफ ला. बरोबर. लिहा, एफ सबशेल, एस सबशेल is close to nucleus. S subshell is close to nucleus. S subshell is close to nucleus as compared to other subshells. As compared to other subshells. Hence, energy which is required to remove the electron. Hence, energy which is required to remove the electron. Energy which is required to remove the electron from subshell is more as compared to ionization energy of other subshell. From S subshell is more as compared to ionization energy of other subshell. Is more as compared to ionization of energy of other subshell. परत एकदा सांगतो पहा, S subshell close to nucleus as compared to other subshell. Hence, energy which is required to remove the electron from S subshell. Energy which is required to remove the electron from S subshell is more as compared to ionization energy of other subshell. ठीक है. Next point लिया, as closeness of subshell towards the nucleus increases. Subshell towards the nucleus increases. Penetration power increases. Penetration power increases. सांगा, सगळ्यात जास्त पेनिट्रेशन पॉवर कुठल्या सबशेलची असेल, एस, आणि सगळ्यात मिनिमम एफ. लिहा, पेनिट्रेशन पॉवर ऑफ एस सबशेल इज मॅक्झिमम. Penetration power of S subshell is maximum and penetration power of F subshell is minimum. And penetration power of F subshell is minimum. And penetration power of F subshell is minimum. Next, लिया, observed only when
observed only when principal quantum number of subshell are same. Principal quantum number of subshell are same. Principal quantum number of subshell are same. ठीक है, या penetration power of ns is greater than np is greater than nd is greater than nf. Penetration power ns is greater than np is greater than nd is greater than nf. ठीक है, नेक्स्ट लिया आयनायझेशन एनर्जी ऑफ बी. आयनायझेशन एनर्जी ऑफ बी, नाही तर लक्ष द्या एकदा, एक मिनिट पा एक बी अँड बोरॉन सांगा आयनायझेशन एनर्जी कशाची जास्त आहे? बी ची. रिझन काय? सेकंड पिरियड मध्ये ते रिझन नाहीये, मोर स्टेबल आहे. मोर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? मोर स्टेबल आहे म्हणून. याच्यामध्ये आणि एक रिझन ऍड होतं, याचे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. 2s2 आणि याचं 2p1. ठीक आहे, यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय? सेम आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय? सेम आहे. जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम असेल, तर पेनिट्रेशन पॉवर काय होते पहा. इथं काय एस ची काय पेनिट्रेशन पॉवर आत्ताच लिहून दिली होती मी, ग्रेटर दॅन पी. ठीक आहे, त्याची पेनिट्रेशन पॉवर काय असेल? जास्त असेल. याची पेनिट्रेशन पॉवर काय? कमी आहे. याची पेनिट्रेशन पॉवर जास्त असल्यामुळे याची आयनायझेशन एनर्जी काय? जास्त. याची आयनायझेशन एनर्जी काय? कमी. ठीक आहे, म्हणून दिस इज ग्रेटर दॅन दिस. ठीक आहे, त्या तसं सेम नायट्रोजन अँड ऑक्सिजन याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 2p3 आणि इकडे 2p4. 2p3 नाही, नायट्रोजनच्या बाबतीत नाही होत, याच्या बाबतीत होतं फक्त बस. नायट्रोजन त्या केसमध्ये हे लागू नाही होत. ठीक आहे, या तसंच सेम बेरिलियमच्या खाली कोण येईल? मॅग्नेशियम. बोरॉनच्या खाली ॲल्युमिनियम. ठीक आहे, मॅग्नेशियमच्या खाली कोण येईल? कॅल्शियम. इकडे गॅलियम. ठीक आहे, तर मॅग्नेशियमची आयनायझेशन एनर्जी कशापेक्षा जास्त होईल? त्याच्यापेक्षा. कारण काय? पेनिट्रेशन पॉवर काय? जास्त आहे. ठीक आहे, आता कॅल्शियमच्या खाली कोण येतो? स्ट्रॉन्सियम आणि बेरिलियम. ठीक आहे, इकडे इंडियम अँड थॅलियम. इथं काय होईल? इंडियम अँड थॅलियमची जास्त असेल. रिझन काय? इथं झेड इफेक्टिव्ह डॉमिनेट करतो कशाला? पेनिट्रेशन पॉवरला. ठीक आहे, लिखो. तुझ्या सगळ्या वह्या घेऊन ये आज. होय, सगळ्या वह्या घेऊन ये आज. आणि तू पण.
लिहा. आयनायझेशन एनर्जी ऑफ बी, क्वेश्चन लिहा क्वेश्चन. आयनायझेशन एनर्जी ऑफ बी is more as compared to B, is more as compared to B because option लिया, first option fully filled electronic configuration, fully filled electronic configuration, fully filled electronic configuration. Option B, high penetration power. Option B, high penetration power. Option C, strong shielding effect. Strong shielding effect. Option D, all of the above. Option D, all of the above. Strong shielding effect. Option D, all of the above. हे तुम्हाला मी जे काही शिकवतोय ते 12वीला ऍज इट इज आहे, ऍज इट इज. तिकडे मी परत शिकवणार नाही. तो सरळ म्हणेल की तुमचं 11वीला झालेलं आहे. ते 12वी बोर्डाचं पुस्तक काढून पहा. डी ब्लॉक, एफ ब्लॉक, एस ब्लॉक, त्याच्यामध्ये हे परत परत ऍज इट इज आहे. ऍटॉमिक रेडियस, आयनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन अफिनिटी, हे तिकडे ऍज इट इज परत आहे. तिकडे मी शिकवणार नाही. तिकडे मी सरळ म्हणाल तुमची 11वीची वही रेफर करा. आता तुम्ही वह्या लिहिता पाठीमागून पुढं, त्याला माझी जबाबदारी असणार नाही. मग माझ्याकडे नोट्स नाही आणि हे नाही आणि ते नाही. ठीक आहे, सांगा काय असेल करेक्ट. सांगा मुलांमध्ये. आता शिकवलंय ना, सांगा ना. फोर्थ ऑप्शन का फोर्थ ऑप्शन? हाय पेनिट्रेशन पॉवर आहे. काय सांगा इकडे कुठलं ऑप्शन करेक्ट आहे? डी का? शिल्डिंग इफेक्ट स्ट्रॉंग आहे. कशाचा? झेड इफेक्टिव्ह डॉमिनेट करतो. झेड इफेक्टिव्ह डॉमिनेट करतो का इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन डॉमिनेट करतो? इथे झेड इफेक्टिव्ह डॉमिनेट करेल का इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन डॉमिनेट करेल? इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन डॉमिनेट. मग शिल्डिंग इफेक्ट काय? शिल्ड इफेक्ट ऑप्शनच येणार नाही. ऑप्शन ए अँड बी इज करेक्ट. ऑप्शन ए अँड बी इज करेक्ट. बसा खाली. आयनायझेशन. नेक्स्ट क्वेश्चन. आयनायझेशन एनर्जी ऑफ फ्लोरीन is more as compared to oxygen. Fluorine is more as compared to oxygen. First option लिहा, half filled electronic configuration. Half filled electronic configuration. Option B लिहा, high penetration power. Option B लिहा, high penetration power. Option C, strong nuclear attraction. Strong nuclear attraction. Option D, all of the above. सांगा आन्सर. काय सांगायचंय? स्ट्रॉंग न्यूक्लियर अट्रॅक्शन. मला विचार ना मग. स्ट्रॉंग हाय पेनिट्रेशन पॉवर सांगा. फ्लोरीनची आयनायझेशन एनर्जी ऑक्सिजन पेक्षा जास्त आहे, हे मान्य आहे का तुम्हाला? फ्लोरीनची आयनायझेशन एनर्जी ऑक्सिजन पेक्षा जास्त आहे, हे बरोबर आहे का?
फ्लोरीनची आयनायझेशन एनर्जी ऑक्सिजन पेक्षा जास्त आहे, हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? लाईट लेफ्ट टू लाईट वाढत जाते. ठीक आहे, आता त्यातलं पहिलं ऑप्शन काय? हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हाफ फील्ड इथं कुठे येईल का? नाही. ठीक आहे, त्यानंतर हाय पेनिट्रेशन पॉवर येईल का? नाही. त्याच्यानंतर काय? स्ट्रॉंग न्यूक्लिअर अट्रॅक्शन. सांगा, फ्लोरीनचं न्यूक्लिअर अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल ऍज कम्पेअर टू दिस. याचा झेड इफेक्टिव्ह काय असेल? जास्त असेल ना ऍज कम्पेअर टू दिस. ठीक आहे, तर ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. चलो नेक्स्ट क्वेश्चन लिहा. आयनायझेशन एनर्जी ऑफ नाइट्रोजन इज मोर एज कंपेयर टू ऑक्सीजन. Ionization energy of nitrogen is more as compared to oxygen. Option first लिया, half filled electronic configuration. हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम ऑप्शन से जे वरती होते ना तेच. सांगा कोणाला आन्सर द्यायचंय? फर्स्ट ऑप्शन बरोबर. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. सांगा नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या याच्यामध्ये काय आहे? नायट्रोजनचा हाफ फील्ड आहे म्हणून तो काय डॉमिनेट करेल कशाला? ऑक्सिजनला. बरोबर. पेनिट्रेशन पॉवर नायट्रोजन ऑक्सिजनच्या केसमध्ये नसते. बरोबर आहे. आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर अट्रॅक्शन तो पण काय करतो? डॉमिनेट करतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डॉमिनेट करतो ना, हो की नाही? तर फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. आयनायझेशन एनर्जी ऑफ नायट्रोजन इज मोर. Ionization energy of nitrogen is more as compared to carbon. As compared to carbon. As compared to carbon. Same option. Same options. Nitrogen is more as compared to carbon. Same options. सी. सी. डी का नहीं? हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे नायट्रोजन कडे आहे. ठीक आहे, नायट्रोजनचं आउटर मोस्ट हे सांगा कशाच्या बाबतीत? नायट्रोजन ऑक्सिजनच्या बाबतीत. नायट्रोजन आणि कार्बनच्या बाबतीत. याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय कार्बनचं? 2p2 आणि त्याचं 2p3. ऑप्शन सी इज करेक्ट. कारण तिथं पेनिट्रेशन पॉवरचं काही येणारच नाही ना, कारण इथं हे पण आहे पी प्रिन्सिपल क्वांटम नंबर पण सेम आहे आणि त्यांची सबशेल पण काय सेम आहे. ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे. आयनायझेशन एनर्जी ऑफ हेडिंग आयनायझेशन एनर्जी ऑफ एलिमेंट इन पिरियड. आयनायझेशन एनर्जी ऑफ एलिमेंट इन पिरियड. आयनायझेशन एनर्जी ऑफ एलिमेंट इन पिरियड. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये लिहा एस अँड पी ब्लॉक. ब्रॅकेट मध्ये लिहा एस अँड पी ब्लॉक. चला नेक्स्ट सब हेडिंग त्यातलं फर्स्ट आयनायझेशन एनर्जी ऑफ सेकंड पिरियड. 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 ठीक आहे, सेकंड पिरियडचे एलिमेंट सांगा.
लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. ठीक आहे, मला सांगा आपण टॉप टू आपलं लेफ्ट टू राईट जातोय, लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस आयनायझेशन एनर्जी काय होते? इन्क्रीज होते. लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस आयनायझेशन एनर्जी काय होते? इन्क्रीज होते की नाही? हो की नाही? लेफ्ट टू राईट जाईल त्यावेळेस आयनायझेशन एनर्जी काय होईल? इन्क्रीज होईल. या हिशोबाने सगळ्यात जास्त आयनायझेशन एनर्जी कशाची असेल? कशाची असेल? निऑनची. बरोबर. आता यातला सेकंड पॉइंट, ठीक आहे, पहा सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. याचं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 1s2 2s1 याचं 2s2 याचं 2p1 याचं 2p2 याचं 2p3 याचं 2p4 याचं 2p5 याचं 2p6. आता मार्क करा फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोण कशा बाबतीत कशाच्या याच्यामध्ये फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे? इथे फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. परत इकडे फुल्ली फील्ड आपला इथे हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि इकडे फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर हे काय करतील? डॉमिनेट करतील. नेक्स्ट नेबरला डॉमिनेट करतील. नेक्स्ट नेबरला डॉमिनेट केलं तर हा कुठे जाईल? इथे जाईल. नेक्स्ट नेबरला डॉमिनेट केलं तर हा कुठे जाईल? इथे जाईल. समजतंय? आता म्हणून जी फायनल ऑर्डर जी येईल आपली, फायनल ऑर्डर जी येईल, असेल, फायनल ऑर्डर जी असेल ती काय असेल सांगा मला? Li, त्यानंतर कोण येईल? बोरॉन येईल का बेरिलियम येईल? बोरॉन, त्यानंतर बेरिलियम, त्यानंतर कार्बन, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर नायट्रोजन, त्यानंतर फ्लोरीन आणि त्यानंतर निऑन. दिस इज फायनल ऑर्डर. ठीक आहे, दिस इज फायनल ऑर्डर. दिस इज मोर करेक्ट. दिस इज फायनल ऑर्डर ऑफ ionization energy. Final order of ionization energy of first period. First ionization energy of second period. फर्स्ट आयनायझेशन एनर्जी ऑफ सेकंड पिरियड. समजलं? कोणाला काही प्रॉब्लेम? ठीक आहे, नाही ना? हा क्वेश्चन नीट 2022 मध्ये आला होता. नीट 2022, जेई मेन्स 2022, 23, 21 ला येतच राहतो. सेम. व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर फॉर फर्स्ट आयनायझेशन एनर्जी ऑफ सेकंड पिरियड? ठीक आहे, सेकंड पिरियड लिहा. चला, झालं लिहून? त्याला गायब कसं करायचं? काय? कुठे सेक्शन?
समजलं का? ही आता ही फायनल ऑर्डर कशाची आहे? कशाची आहे? सेकंड पिरियडची. कुठली ऑर्डर आहे? फर्स्ट आयनायझेशन एनर्जी. नेक्स्ट लिहा सेकंड आयनायझेशन एनर्जी ऑफ फर्स्ट पिरियड. सेकंड आयनायझेशन एनर्जी ऑफ फर्स्ट पिरियड. सेकंड आयनायझेशन एनर्जी ऑफ फर्स्ट पिरियड. आपला सेकंड पिरियड. सेकंड आयनायझेशन एनर्जी ऑफ सेकंड पिरियड. सेकंड पिरियड बरोबर. हो की नाही? यस की नो? सांगा सेकंड आयनायझेशन एनर्जी ऑफ काय? सेकंड पिरियड ही काय झाली? फर्स्ट आयनायझेशन एनर्जी. लिहा काय? लिथियम. पुढे कोण येईल? लिथियम. पुढे कोण येईल? लिथियम. पुढे बेरिलियम. नंतर बोरॉन. नंतर कार्बन. नंतर नायट्रोजन. नंतर ऑक्सिजन. नंतर फ्लोरीन आणि नंतर निऑन. बरोबर. नंतर निऑन. सेकंड आयनायझेशन एनर्जीच्या वेळेस मला सांगा लिथियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 1s2. अरे वा, इथं काय याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1s2 2s1. फर्स्ट आयनायझेशन एनर्जीच्या वेळेस आपण एक इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा होता. एक इलेक्ट्रॉन काय करायचा होता? रिमूव्ह करायचा होता. म्हणून आपण इथला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. ही झाली फर्स्ट आयनायझेशन एनर्जी. आता सेकंड आयनायझेशन एनर्जी हा इलेक्ट्रॉन तर गेला, तर आता यातला इलेक्ट्रॉन काढावा लागेल ना. ठीक आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 1s2. बेरिलियमचं सांगा. 2s1. 2s1. त्यानंतर सांगा 2s 2s2. त्याच्यानंतर कार्बनचं सांगा 2p1. 2p2. त्याच्यानंतर 2p3. त्याच्यानंतर 2p4 आणि त्याच्यानंतर 2p5. 2p5. चला मार्क करा हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं असेल? हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं असेल सांगा. पहा हा काय? फुल्ली फील्ड. त्याच्यानंतर हा फुल्ली फील्ड. त्याच्यानंतर हा हाफ फील्ड आहे. बरोबर की नाही? तर सांगा हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड काय करतील? एकमेकांना डॉमिनेट करतील. ठीक आहे. डॉमिनेट करतील. बरोबर. तर हा कुठे जाईल? इथे जाईल की नाही? पण असं नाही होत. हा न्यूक्लियस आहे. ही फर्स्ट सेल आणि ही काय? सेकंड सेल आहे. ही याच्या हा लिथियम न्यूक्लियसच्या एकदम जवळ आहे. सेकंड सेल दूर आहे. न्यूक्लियस फर्स्ट सेलच्या एकदम जवळ आहे. सेकंड सेल दूर आहे. म्हणजे हा डॉमिनेट करेल तर सगळ्यांना डॉमिनेट करेल आणि इथे जाईल. कळतंय का? डॉमिनेट करेल तर सगळ्यांना डॉमिनेट करेल आणि कुठे जाईल? एकदम लास्टला. हा कुठे जाईल सांगा? हा इथं जाईल. हा इथं जाईल. ठीक आहे. समजतंय का? अरे समजलंय का? कोणा काही प्रॉब्लेम आहे? नाही ना? तर सांगा काय? ऑर्डर बी देन सांगा कार्बन, देन बोरॉन, देन नायट्रोजन, देन फ्लोरीन,
फ्लोरीन, देन ऑक्सिजन, देन निऑन आणि देन लिथियम. लिथियम जे सगळ्यात जास्त असेल, हो की नाही? हो की नाही? कारण तो काय फर्स्ट पिरियडला आहे. ठीक आहे, दिस इज सेकंड आयनायझेशन एनर्जी ऑफ सेकंड पिरियड. कळतंय का? लिहा. झालं? नेक्स्ट लिहा, थर्ड आयनायझेशन एनर्जी ऑफ सेकंड पिरियड. थर्ड आयनायझेशन एनर्जी ऑफ सेकंड पिरियड. एक्झाम मध्ये विचारतील तर फक्त फर्स्टच विचारतील, सेकंड अँड थर्ड नाही विचारणार, पण आपण काढून ठेवायची. जर विचारली तर तुम्हाला आलं पाहिजे. थर्ड आयनायझेशन एनर्जी ऑफ सेकंड पिरियड. काढा बरं तुम्ही, काढा तुम्ही, दाखवा बरं मला काढून. थर्ड आयनायझेशन एनर्जी झाली होती का? सेकंड, सेकंड पण नाही, फर्स्ट. सेकंड झालेली, फर्स्ट, फर्स्ट झाली, सेकंड झाली, थर्ड नव्हती झाली ना. काढा थर्ड. हो गया क्या? गुड. नाही, चुकलं. दाखवा वैष्णवी. तिने बरोबर गेले. का? ली ना ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ली त्याच्या खाली. थर्ड आयनायझेशन एनर्जी म्हणजे किती इलेक्ट्रॉन राहतील इथं? 1s2 राहील का? मग किती राहील? 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे किती राहील? एक. मग तिथं 1s1 ली, याच्यातनं 2 इलेक्ट्रॉन घाल,
बघ ना तिथं तिथं 2 इलेक्ट्रॉन घाल ना, तिथं काय येईल मग 1s2 येईल. लिही ना तसं. हा ज्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच येत नाही त्यांना हे काय समजत असेल हे? हा नाही सर, आम्ही खूप अभ्यास करतो सर, आम्हाला फक्त 1 महिना द्या सर. तुम्ही नाही सुधारणार, लक्षात घ्या. ली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ली, तर काय 1s2. हा असं लिही ना आता, आणि नंतर कर त्याला डॉमिनेट कर, बघ कशाचं काय येतं तर. बोल. काय फाइंड करायचंय? काय फाइंड करायचंय? थर्ड आयनायझेशन एनर्जी ना, बरोबर की नाही? ही काय सेकंड आहे, बरोबर की नाही? आपल्याला आता काय फाइंड करायचंय? थर्ड आयनायझेशन एनर्जी, बरोबर? थर्ड आयनायझेशन एनर्जी. थर्ड आयनायझेशन एनर्जी. आता थर्ड आयनायझेशन एनर्जी पहिले एलिमेंट लिहा. कुठले कुठले एलिमेंट आहेत? कुठले कुठले एलिमेंट आहेत सांगा. कुठले कुठले एलिमेंट आहेत सांगा. लिथियम, त्याच्यानंतर बेरिलियम, नंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. आता थर्ड आयनायझेशन एनर्जी म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गेले, त्याच्यातनं 1 इलेक्ट्रॉन घाला, तर इथं काय येईल सांगा. 1s1. इथे काय येईल सांगा. 1s2. इथं काय येईल? 2s1 इकडे. 2s2 येईल. इथं सांगा 2p1 इकडे, 2p2 इकडे, 2p3 आणि इकडे 2p4, बरोबर. आता पहा, हाफ फील्ड आणि फुल्ली फील्डला हे मार्क करा. हा काय? हा फुल्ली फील्ड आहे. हा काय? फुल्ली फील्ड आहे. परत हा काय? हाफ फील्ड आहे, बरोबर. आता हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड काय करतील? एकमेकांना डॉमिनेट करतील. बाबा इथं सेलच चेंज आहे. इथे काय? सेलच चेंज नाही, तर फर्स्ट सेल आहे, इथे सेकंड सेल आहे. तर हा डॉमिनेट कशाला करेल? सगळ्यांना डॉमिनेट करेल आणि सरळ पुढे जाईल, बरोबर की नाही? हो की नाही? हा डॉमिनेट कशाला करेल? नायट्रोजनला. आणि हा डॉमिनेट कशाला करेल? निऑनला, बरोबर. त्याचे फायनल ऑर्डर जी आहे, फायनल ऑर्डर काय आहे सांगा. लिथियम, त्याच्यानंतर बोरॉन, त्याच्यानंतर नायट्रोजन, त्याच्यानंतर कार्बन, त्याच्यानंतर कार्बन, त्याच्यानंतर ऑक्सिजन, त्याच्यानंतर निऑन, त्याच्यानंतर फ्लोरीन, आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कशाची राहील? बेरिलियम. दिस इज फायनल ऑर्डर. कळतंय का? येस की नो? समजतंय ना? तर काही लोकांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत नाही, तर त्यात माझी काही रिस्पॉन्सिबिलिटी राहत नाही तिथे.